सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं, बाळूमामा प्रसन्न. सद्गुरू बाळूमामांनी पांडुरंगाला विचारला प्रश्न, तू भक्तांचं रक्षण करतोस की नाही? तू भक्तांचं रक्षण करतोस की नाही? मामांचा पांडुरंगाला सवाल. एका वर्षी आपल्या नियमाप्रमाणे मामा आपली बकरी आदमापुरात सोडून आपल्या भक्तगणांसह पंढरपूर यात्रेला गेले होते. देवांची महापूजा चालू होती. त्या प्रसंगी सर्व सक्षम मामांनी आपल्या खड्या आवाजात पांडुरंगाला म्हटले, ए काळ्या विठ्या, मी मुद्दाम तुझ्या दर्शनासाठी इथे इतक्या दुरून आलोय आणि तू माझ्या घरावर वडा घालून देतोस होय. लोकांनाही काय भानगड आहे हे समजलेच नाही. यात्रेचा सर्व कार्यक्रम ठरल्यानुसार संपला. मामांसह भक्तमंडळी आदमापुरात परतली. चहापाणी झाले. मामा निवांत बसले. त्यावेळी तळावरच्या मंडळींकडून समजले की पंढरपुरात ज्या दिवशी पहाटे 4च्या सुमारास मामांनी महापूजा करवली, त्याच दिवशी मध्यरात्र उलटल्या सुमारास काही दरोडखोरांनी बकऱ्यांच्या तळावर धाड घातली. किमती माल आणि उत्तम बकरी लाटून चोरून नेण्याची खूप धडपड केली, पण चोरलेले सगळेच जिथल्या तिथेच टाकून सगळे दरोडखोर भयभीत होऊन अकस्मातपणे पळून गेले होते. श्री विष्णू भगवान, पांडुरंग आणि महेश्वर मामा यांच्यातील सलगी स्नेह जिव्हाळा नाते आणि संवाद आम्हा मानवांना कळणे शक्य आहे काय? तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त बाळूमामांची ही कथा भक्तांना शेअर करा. बेल आयकॉनवरती टच करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.